राज्य सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमात पहिला महिला आणि बाल विकास खाता आघाडीवर असल्याचं समोर आलंय। सार्वजनिक बांधकाम विकास दुसऱ्या क्रमांकावर आहे तर भाजपचे 3 विभाग टॉप 5 मध्ये आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। अदिती तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानलेत। आजचा दिवस हा महाराष्ट्रासाठी आणि विशेषतः महिला आणि बाल विकास विभागासाठी अत्यंत गौरवाचा आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या मार्गदर्शनाबाबत आभार मानले। अदिती तटकरे यांचा विभाग अव्वल ठरला। राज्य सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेमध्ये उल्हासनगर महानगरपालिकेचा प्रथम क्रमांक आलाय। आयुक्त मिनिषा आव्हाळे यांना 100 पैकी 86.29% गुण मिळालेले आहेत आणि त्यांनी आपल्या कामाचं श्रेय पालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिलंय। महायुती सरकारचे 100 दिवसांचे प्रगती पुस्तक समोर आलंय। यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी सरकारवर तोफ डागली आहे। राज्यामध्ये एक टेकाड आणि 2 टेंगुळ असं म्हणत संजय राऊतांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली। एकीकडे महायुती सरकारचे 100 दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर केलंय, मात्र दुसरीकडे रायगड आणि नाशिक पालकमंत्रीपदावरून महायुतीमध्ये धुसफूस सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। अदिती तटकरे यांना झेंडा वंदनाचा मान दिला म्हणजे पालकमंत्रीपद दिलं असं होत नाही। पालकमंत्रीपदाचा निर्णय तिन्ही नेते बसून घेतील असं सूचक विधान उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलंय।